सुरुवातीला माझ्या बिग बॉसला हात नाही खोपर जोडून नम्र विनंती आहे, अहो तुम्ही सकाळी जेव्हा कंटेस्टंटला उठवता त्या पोरींना सांगा 15-20 मिनिटं घ्या पण प्लीज मेकअप करा. आम्हाला सगळ्यांना त्यांना विथ फिल्टर ऑन मेकअप पाहायची सवय इंस्टाग्रामवरती. हे सगळे असे चेहरे सगळे डेंजर पाहिल्यानंतर बिन डांबरी रस्ता पाहिल्यासारखं वाटतो. आई शपथ. नमस्कार मित्रांनो, सोमवार नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. गाईज, बिग बॉस चालू झाल्यानंतर मला डोकं चालवायची गरजच पडत नाही, कारण एवढे मॅटर होतात बिग बॉस मध्ये की मला जाम मी इन्व्हॉल्व होऊन जातो. माझ्या पर्सनल लाईफचे प्रॉब्लेमचे आताडे कातडे फाटून जातात, पण मी या बिग बॉसच्या मॅटर मधनं काही बाहेर घेतच नाही. मला कोणी नाही हलवू शकत माझ्या बेडवर. आता मला उठवलंच ना, तिथे माझ्या डोक्यात गेलं. गत वर्षी सुद्धा बिग बॉस मध्ये माझी इच्छा आहे की 2-3 असे प्रेम प्रकरणाचे पण मॅटर होय, पण एवढे भांडखोर लोक पाहिल्यानंतर मला टेन्शन आलंय की ह्या पूर्ण सीझन मध्ये फक्त भांडणच होणार आहे. सीझन चालू होऊन 10 दिवस झाले की पहिलंच भांडण झालं तन्वी ताई आणि सागर कारंडे सरांमध्ये. तू नको सांगू मला. मी लक्ष ठेवू नये तुझ्यावर. मला सांगू नको. तू लक्ष ठेव. कॉमेडी करत जातो तू. तुला काय वाटतं? पहिले तरी तन्वी जेव्हापासून घरामध्ये गेली तिला कंटिन्यू त्या जान्हवी किल्लेकरचीच कॉपी करायची. मला कळत नाही सीझन मध्ये बिग बॉसच्या घरामध्ये जो पण माणूस गेलाय हा कोणाच तरी कॅरेक्टर घेऊन का बरं गेलाय. ते प्रभू छोटा पुढारी सारखं वागते, सोनाली निकी तांबोळी सारखं वागतात, या मॅडम ज्या आहेत या जान्हवी सारखं वागतात. कोणाला ना कोणासारखं तरी वागायचं. ते याच्या बिता म्हणतो वाईल्ड कार्ड म्हणून बिचुकले जिन्ना सोडा यांच्यामध्ये टचकन घुसले पाहिजे. बिग बॉसनं मराठीमध्ये सीझन नंबर 2 ला मला नेलं आणि आजही 3, 4, 5 नंबर झाले तरी अभिजित बिचुकले शिवाय मराठी बिग बॉस चालला नाही. आणि मुळात तन्वी जी या सागर कारंडेंची एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भांडल्या, या तन्वी मॅडम कोण आहेत? आय हॅव नो आयडिया. मी नॉनसेन्स आहे. नेमका मॅटर काय झालं मी तुम्हाला सांगतो. टास्कच्या मध्ये दरम्यान आधी मध्ये कधीतरी काहीतरी विषय घडला आणि तन्वी ताई सागर जितवर डायरेक्ट कडकल्या. पहिले तर एवढ्या सिनियर ऍक्टर बद्दल ज्युनियर ऍक्टरने अरे तुरे करून बोलणं हे मला ऑडियन्स म्हणून पटलं नाही. पण लेट अस ऍक्सेप्ट ओके, बिग बॉसच्या घरामध्ये हिट ऑफ द मुमेंट मध्ये असं होऊ शकतं, पण जेव्हा ती प्रोफेशनवर बोलते हा डायलॉग वाचल्यानंतर सागर कारंडे सरांना अचानक काहीतरी होतं, अचानक शक्तिमान होतो अंगाधरचा आणि वन साइड पेटून जातात. वी नो सागर सर, वी नो की तुमचं प्रोफेशन आहे ऍक्टिंग आणि कॉमेडी. आम्ही कधी म्हटलं की तुमचं प्रोफेशन इंस्टाग्रामवर फोटो लाईक करणे? ज्यात एका महिलेने इंस्टाग्राम पोस्ट लाईक केल्यावर 150 रुपये मिळतील असे त्यांना सांगितलं. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. पहिले तर सागर दादांचा राग बघितल्यानंतर मला खरंच वाईट वाटलं, कारण असं नव्हतं बोलायला पाहिजे तन्वीने प्रोफेशन वरनं वगैरे. आणि अरे तुरे तर मुळीच नाही केली पाहिजे. नाही जर आपल्याला भान असेल तर निदान आपण वयाचं तरी भान ठेवावं. आणि शेवटी संस्कार दाखवायची हीच मोमेंट असते की तुम्ही हिट ऑफ द मोमेंट मध्ये कसे वागता. पण मला सागर दादांना पण सांगायचं, एवढी चिडचिड नका करू. मध्ये बीपीच्या गोळ्या भेटत नाहीत. आधी असं होता चला हाऊद्यामध्ये की सागर कारंडे नाना पाटेकरांची मिमिक्री करायचे, मात्र बिग बॉसच्या घरामध्ये गेल्यानंतर सागर कारंडे असे चिडतायत आता असं वाटतंय की नाना पाटेकर सागर कारंडेंची मिमिक्री करतायत. आणि ह्या सगळ्या मॅटर मध्ये दीपाली सेठ मॅडम वेगळंच काहीतरी कॅरेक्टर ते असतं ना, 2 लोकांच्या भांडणामध्ये तिसऱ्याला एकदमच मिडल मॅन, एकदम डोनाल्ड ट्रम्प बनायचं असतं. हे बघा हे डोनाल्ड ट्रम्प बिग बॉसचे. अहो काय चेहरा आहे दीपाली मॅडम. अहो तुम्ही एवढ्या छान दिसता, असं चेहरे करून डायरेक्ट फाटली एक सेकंद आमची. आणि ह्या सगळ्या मॅटरमध्ये एंडिंगला पण दीपाली मॅडम असं करून मॅटर त्यांचा चालू आहे, आपलं कशात काही नाहीये, आपण दिसतो आहोत कॅमेरामध्ये बिग बॉस मध्ये, टेन्शन घेऊ नका. हे असं करून 22 चाळे काहीतरी चिंदी. यांचा असा हावभाव बघितल्यानंतर मला माझ्या शाळेत त्या मुलीची आठवण आली जी टीचरांसोबत बेस्ट फ्रेंड असताना मॉनिटर गिरी करतात. काय करते हे, व्हॉट इज दिस? आणि ह्या सगळ्या मॅटर मध्ये एंडिंगला तन्वीला परत काहीतरी घोडागाडी विषय करायचा होता. अरे काय विषय हा? देखो होश की बूंदे. माझी बिग बॉसला विनंती की तन्वी मॅडमला तुम्ही मोबाईल पुरवा, त्यांना 1-1.5 तास जरा जगाशी कनेक्ट राहू द्या. त्या पूर्ण पिसाळल्या गेलेल्या आहेत, त्या सगळ्यांशी भांडतायत. सागर दादांची भांडलो ऐन संक्रांतीला, त्या दीपाली मॅडमांची पण भांडतायत. बंद करो हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला होतं, पण माझं म्हणणं आहे तिळगुळ द्या आणि तोंड बंद करा राव. कंटिन्यू काहीतरी व्हॉट इज दिस. आणि जेव्हा
मध्ये निखिल वागळे झोन झाला होता जेव्हा नॉमिनेशन डिक्लेअर करायची वेळ आली. माझा मुद्दा बरोबर आहे, माझा मुद्दा फालतू नव्हता आणि माझा मुद्दा मी मुद्देसूर बोललेली आहे आणि माझ्या मतावर मी सुद्धा ठाम आहे. अरे बसकर ताई बसकर, दिसशील तू काय? माय बिग बॉसला विनंती आहे, क्राऊड फंडिंग चालू करा. पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक व्ह्यूअरकडे 1-2 रुपये घ्या, 2-3 कॅमेरे वाढवा आणि कंटिन्यू ठेवा तिच्यावर. कंटिन्यू ठेवा. एकटीच्या कापडाला गोप्रो लावा, लाईव्ह स्ट्रीम करा. किती फुटेज पाहिजे ह्या ताईला? अरे काय विषय या ताईचा? कोण आहे ही ताई? मी नॉनसेन्स आहे. दुसरा आपला नमुना आहे प्रभू. जेव्हापासून हा गेलेला आहे मी तुम्हाला समजतो, तो स्क्रीनवर दिसला की मला डायरेक्टच प्रभूची आठवण येते. अहो हा मध्ये गेल्यानंतर काय गोटी खायची खेळायची? व्हॉट इज दिस डिस्कशन प्रभू? गोटी कोणाला आवडते खायला? मला फक्त गोटी आवडते बघा, अंडा नाही आवडत. प्यारी समझ गई. हा कोण आहे आणि हा लोकांना असे प्रश्न का विचारतो? मला मुळात प्रश्न पडलाय की याला एवढ्या गोट्या कोणी खाऊ घातल्या आहेत की हा लोकांना विचारेल की तुम्हाला गोटी खायला आवडते का नाही? खायला की खळा खायला खेळायला दुसऱ्या गोट्या काचाच्या गोट्यात द्या. सोनालीजींना ह्या सगळं डायलॉग नंतर खूप इनोसंट वाटला. रितेश जी पण म्हणत होते भाऊचा धक्कामध्ये की इनोसंट निरागस वगैरे समथिंग ऑन दॅट लाईन. मला तुम्हाला सांगत आहो, तुम्ही याचे बाहेर व्हिडिओ बघा. अहो हा माणसांच्या नाही, हा बकऱ्यांच्या पण सोडत नाही हो. दादा यार तू मेरे जैसा ही लग रहा है. ही गोगल गाय जेवढी भोळी बनायला बनते, हा पोकी लेंडूक तेवढा हा नाहीये, मी तुम्हाला सांगतो. आणि मी तुम्हाला सांगतो, बिग बॉसच्या घरामध्ये गेल्यावर इनोसंट गावाकडचं करून गरीब ऍक्टिंग केल्यावर बिग बॉस जिंकतो हे साप खोटे. त्या सूरज चव्हाणला एक सीझन जिंकल्यानंतर सूरज चव्हाणची जी वन साइड घेतली लोकांनी, मी तुम्हाला सांगतो, अहो लग्न मॅनेज करायला जान्हवीला जायला लागलं तर. तो आता ना वैतागून बसला यार. प्लीज थोडा वेळ करा. प्लीज मी तुमच्या ना हात जोडून नमस्कार करते तुला. प्लीज सांगते प्लीज. एकतर प्रभू मध्ये गेलाय, त्याला पावडर बिवडर सगळं झालं. अहो तो कंगवा समजून कपडे धुवायच्या ब्रशने केस विंचरणार होता. आता कंगवा आणतो कंगवा. कंगवा सनी तर कंगवा बेसन पाय. कंगवा नाही वाटत की तो कंगवा कपड्यांचा ब्रश येतो. हा कुठं कंगवा? काय काय नमुने. मला कधी कधी असं वाटतं की बिग बॉसची जी एडिटिंग टीम आहे, मी तुम्हाला सांगतो, मला तुम्हाला 90 बुरवायचे आहेत, मला खंबे द्यायचे तुम्हाला. तुम्ही हे कसं सहन करताय हे सगळं? अहो हे टीव्हीवर बघितल्यानंतर पण मला रात्री झोपताना विचार करतो की अरे बापरे, मला जर पुढचा जन्म प्रभूचा मिळाला तर माझा जगाचा दृष्टिकोन कसा असेल? या सगळ्या नमुन्यांची एडिटिंग करणं म्हणजे डायरेक्ट कठीण काम आहे. बिग बॉस प्लीज, बिग बॉस. प्रभू नंतर एक मध्ये गेलाय द पप्पी मॅन. हा दिसल त्याची पप्पी घेतो, केसा सोडत नाही, मान सोडत नाही. अहो हा पुरुष पण सोडत नाही. अरे त्या विशालला म्हणा, बाबा तू ये बाहेर, मनसोक्त मुके घे, पण मध्ये घरामध्ये लोक येडागत करतील, लोकांना सोड, तिथं पळायला नाही कुठं जागा. हा दिसल त्याची मुके घेतो. आणि पोरिंग पर्यंत ठीक होतं. अरे हा त्या फोकस्ड इंडियनची पप्पी घेणार होता. त्याला समजवा, सोनवणे वहिनी हे कॅरेक्टर आहे, तो कॅरेक्टर लेस नाहीये बाबा. आणि हा का सगळ्यांचे मुके घेतो? याला म्हणा मुके नंतर घे, पहिले पाठ्यपुस्तक घे, मराठी नीट बोल आणि प्लीज नीट बोल. मला अशी विनंती आहे, याच्या डायलॉगला सबटायटल द्या. आय एम सॉरी, पण खरंच नाही कळते बिग बॉस. अजून एक भांडखोर कॅरेक्टर इज ऑब्विसली रुचिता ताई. रुचिता जामदार जेव्हापासून मध्ये गेल्यात, आय एम टेलिंग यू शी इज लॉस्ट इट गाईज. शी इज ऍब्सोल्युटली लॉस्ट इट. माझी नम्र विनंती आहे, प्लीज सगळ्यांना मोबाईल पुरवा, जगाशी कनेक्ट होऊ द्या, नाहीतर हे येड्यासारखं वागतील. किती मच्छर, किती टाळ्या, किती वेळा डोळे मारतोय. इंग्लिश आहे, मराठी नाही, इंग्लिश आहे. हिच्यावर एवढा परिणाम झालाय गाईज की जेव्हा ही प्रभूशी बोलते, ते डिस्कशन 4 व्हीलर बद्दल करतायत. ही म्हणते मला पडायची भीती वाटते. राधा पाटील तिला सांगते की अगं तू 4 व्हीलरवरनं कशी पडशील? तू शिकशील लवकर. भीती वाटते मला पडायची. 4 व्हीलर मधून कुठं पडशील? हो. पहिले तर आयुष्यामध्ये तुम्ही डिप्रेशन नैराश्यामध्ये लोळलं पाहिजे जर तुम्हाला राधा पाटीलहून समज देतीये. ही पण कंटिन्यू ओरडते, याच्यावर ओरडते, त्याच्यावर हॅ का एवढं का? प्लीज अनुलोम विलोम चालू करा. अरे योगा बिगा कंपल्सरी करा. ही का खेक असते एवढं? आता विषय असा होता की हिची चावी भेटली, तिच्या फोकसला चावी दिली का काय मला कळत नाही. काय देवाणघेवाण करतायत नॉनसेन्स सारखी. त्याच्याकडनं ती चावी गेली. ही त्या फोकस त्या करणवर अशी चिडली गाईज, मी तुम्हाला सांगतो. चावी पण गेली, पावर पण गेली आणि उमेदवारी पण गेली. आता फक्त किचन मध्ये भांडी घासत बस. आणि मध्येच टाळ्या आणि मॉस्किटो. टाळ्याच वाजू शकतात. टाळ्याच वाजून सगळ्यांना विचारत बस फक्त किती मच्छर, किती मच्छर. आणि ह्या सगळ्या मॅटर मध्ये रुचिता जाऊ द्या, मोडू द्या. मला करणची काळजी वाटायला लागली. अहो करण भाऊ, तुम्ही हे काय करताय? एवढंच करू शकतो. कळलं ना? क्या करता रे तेरी तो.
आणि या सगळ्या प्रकरणा व्यतिरिक्त एक लास्ट इयर ज्या आपल्या वर्षाताई होत्या त्यांची जी भूमिका आहे ही भूमिका ह्या वर्षी दीपाली ताईंनी पण घ्यायचा थोडासा प्रयत्न केलाय आणि त्यामुळे दीपाली ताई राधा पाटीलला ज्ञान देत आहेत लावणीवर. पण लावणीचं नाव घेऊन तो जो प्रकार स्टेजवर चालतो ना त्याच्यासाठी कुठेतरी ते वाईट वाटतं. तेच मी त्याला सांगितलं की त्याच्यावरून मला खूप गिल्ट फील होतं की मी असं काय केलं. राधा मॅडम किती भोवळ्यावर मला गिल्ट तुम्हाला कळतच नाही मी असं काय केलं. राधा ताई तुम्ही काय केलं तुम्हाला माहित नाही. आणि मग दीपाली ताईने त्यांना प्रेमात समजवलं पण की तुम्ही ज्या लावणी बिग बॉसच्या घरामध्ये गेले ती किती छान लावणी होती आणि तुम्ही स्टेजवर जे असं वगैरे दॅट इज ऑब्व्हियसली नॉट लावणी. आणि जे घरात आहे ते तर पिसाळगत वागू शकतात, घराच्या बाहेरचे माणसं पिसाळगत. महेश मोठेला म्हणा, महेश भाऊला प्लीज कोणतरी समजतो की महेश भाऊ तुम्हाला नाही घेणार बिग बॉसच्या घरामध्ये. अरे असते भाऊ ते कोणाच्या पण पॉडकास्ट मध्ये जाते आणि रडतंय हो शेंबूड पुसत. कारण दादा जे झालं ना त्यात बिग बॉसचे बी फाटले. ऑन द कॅमेरा बोलतो बिग बॉसनं नंबर बंद केला. बिग बॉसनं मला रिप्लाय सुद्धा दिला नाही. इंस्टाग्रामवर कॉल घेणं माझं. मुळात बिग बॉसच्या घरामध्ये जायच्या अगोदर कायला बॉम्बा मारत सुटायचं होतं का मला बिग बॉस मध्ये जाणार म्हणून शेमड्या. मग त्याच्या पॉडकास्ट मध्ये जाऊन रडतो. तुला लाज बीज याला टेन्शन नाही का हा जेव्हा मोठा होईल हा जेव्हा म्हातारा होईल याचे नातू बितू बघतील. अरे बाबा टेन्शन येईल त्यांना फिटा येतील बघून की माझे आजोबा पप्पा काय करत होते. आज आम्ही दोघांनी जगापेक्षा वेगळा निर्णय घेतलाय. काय आमचा हा मुलगा आहे सिम्बा. माझी एकदम विनंती रितेश भाऊंना रितेश भाऊ एक काम करा एकदाच याला घेऊन द्या बिग बॉसच्या घरामध्ये. याला आड झोड द्यावं मी तुम्हाला म्हणतो. एखाद्या टास्क मध्ये त्याला बडवायची टास्क ठेवा मी तर म्हणतो. याला त्याशिवाय ठीक होणार आहे. याला शॉकच दिले पाहिजे. हा त्याशिवाय एकदम असं ओके होणारच नाहीये. किती कॉन्ट्रोवर्सी किती ती हाव त्या घरामध्ये जायची बिग बॉसच्या मला कळत नाही. अरे बाबा एसी आणि 2 टाइमच्या जेवणासाठी एवढी हाव बरी नाही बाबा. एनिवेज गाइस बिग बॉसच्या घरामध्ये पुढे जाऊन काय मॅटर होती हे बघणारच आहोत. पण तुम्हाला तुर्तास हा व्हिडिओ कसा वाटला खाली मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका. तोपर्यंत भेटत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर गाइज.